डॅममध्ये देखील आणखी 3 धरणांचं पाणी येतं आणि जेव्हा पाणी आल्यानंतर याची क्षमता जी खडकवासलाची आहे 2 TMCची, ती 2 TMCची क्षमता लक्षात घेता आणि पाण्याचा जो विसर्ग आहे त्याचं प्रमाण हे देखील याची ताळमेळ बसवायला देखील इरिगेशन डिपार्टमेंटला कसरत करावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या सर्व बाबीचा विचार करून खाली जे आहे पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर जो प्रवाह नदी पात्रातून प्रवाह होतो त्याला कुठेही अडचण येता कामा नये, त्याला कुठेही अशा प्रकारचे अवरोध येता कामा नये. त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढली पाहिजे. यासाठी जे जे काही उपाय करायचे त्या उपाय करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत.